ही माझी आजी आहे. ही आपल्याला आज मदत करणार आहे करंज्या बनवण्यामध्ये. 3 वाटी तीळ घेतलेले आहे आणि तीळ हे कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे. जोपर्यंत तीळ तळतळत नाही तोपर्यंत आपण भाजत राहायचे. सात ते 8 मिनटं हे तीळ भाजून घ्यायचे स्लो गॅसवर एकदम. बघा आपले तीळ आता भाजून झालेले आहे. आपण एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करूया. आता आपण गूळ किसून घेऊया. अर्धा बेली गूळ लागेल आपल्याला. यानंतर आपण हे जे भाजलेले तीळ होते हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. थोडेसे थंड होऊ द्यायचे, मग मिक्सरमधून काढून घ्यायचे. हे थोडेसे मिक्सरमधून दरदरे काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर गूळ आणि आपण हा तिळाचा कूट आपण एकजीव करून घ्यायचा. छान मळवून घ्यायचं. हे दोन्ही एकत्र झालं पाहिजे. अशा प्रकारे मळायचं आपण हा. आता आपलं हे भिजून झालंय. आता आपण मोठ्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे करंजीच्या पातीसाठी. अशा प्रकारे हा चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा. याच्यात आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता तेलाचं मोहन टाकायचं. 1 चमचा तेल टाकलेलं आहे आपण मोठ्या चमच्याने भाजीच्या. आणि आता हे मळवून घ्यायचं पीठ. पीठ मळायसाठी असं थोडं पाणी घेऊया. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण. पाणी असं थोडं थोडं करून टाकायचं आणि उंडा भिजवून घ्यायचा. छान प्रकारे असं मळवून घ्यायचं. पुन्हा एकदा आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपला उंडा आता भिजवून झालेला आहे. आपण करंज्या लाटायला सुरुवात करूया. बघा हा उंडा पुन्हा आपण मळवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा मिक्सरमधून काढून घेऊया आपण. या उंड्याचे असे छोटे छोटे गोळे करून आपण मिक्सरमधून काढून घेऊ एकदा. आता आपला मिक्सरमधून वाटून तयार झालेला आहे गोळा. आता आपण याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. आता आपले सर्व गोळे तयार झालेले आहे. आता आपण लाटायला घेऊया. आपण थोडासा मैदा घेतलेला आहे. आपला उंडा पोळपाटाला चिपकायला नको म्हणून. बघा अशा गोल गोल पात्या लाटून घ्यायच्या छान. अशा 2 पात्या लाटून घेतल्यानंतर त्याला आपण साच्यामध्ये ठेवणार आहे. 1 पाती पहिली ठेवायची खालची. त्याच्यामध्ये आपण हे जे तिळाचं मिश्रण बनवलं आहे ते ठेवायचं. त्याच्यानंतर त्याला असं दाबायचं व्यवस्थित आणि कडांनी पाणी लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हे दुसरं पाट ठेवायची त्याच्यावर आणि कडांनी सर्व असं व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी ही फुटणार नाही. मग असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि कडांच्या खालून जेवढी पण पाती आपली उरलेली आहे ती अशी हाताच्या साहाय्याने काढून घ्यायची. बघा आपली करंजी छान आकाराची तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण आता अजून थोड्याफार करंज्या करून घेऊया. आपला जो तिळाचा कूट आहे हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आपल्या करंजीमध्ये. या करंज्या कापडामध्ये ठेवून द्यायच्या जोपर्यंत आपण तळत नाही तोपर्यंत, म्हणजे याला हवा लागायला नको. पण या करंज्या लगेच तळून घ्यायच्या झाल्या झाल्या.
आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही या उंड्याच्या साहाय्याने एक रखवलदार म्हणून एक छोटीशी अशी इमेज तयार करतो. बघा, एक आपण गोल गोळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण 4 साईडनी असं टोकांनी दाबून घ्यायचं याला. थोडंसं आपल्याला वाटलं तर आपण थोडासा गोळा साईडनी ॲड करू शकतो छोटासा. बघा, अशा प्रकारे आपला हा रखवलदार तयार झालेला आहे. बघा, हा या आकाराचा असतो रखवलदार. अशी करून घ्यायची. आता या करंज्या आपण तळून घेणार. त्यासाठी आपण तूप ठेवणार आहे गरम करायला. आपलं तूप गरम झालेलं आहे. आता हे दोन्ही साईडनी पलटवून घ्यायची एक साईड आणि पांढऱ्याच असल्या पाहिजे आपल्या करंज्या. पटकन आपण तळून घेऊया. दोन्ही साईड अशा एक करून पलटवत राहायच्या. बघा, छान फोडं आलेले आहेत आपल्या करंजीला. आता आपण थोड्याशा अजून करंज्या बनवून घेऊया. आता आमच्या थोड्याशा गोष्टी पण चालू आहेत आणि हसत पण आहे आम्ही बनवता. तुमच्याकडे पण तुमच्या सोबतीला कोणी असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. एक जण लाटू शकता आणि एक जण भरू शकता. म्हणजे या आपल्या करंज्या लवकर होऊन जातील करून. माझी रेसिपी तुम्ही पण फॉलो करा आणि मला सांगा कशी झाली आहे तर. बघा, आपल्या या एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण थोडीशी हातावरची करंजी कशी बनवायची हे शिकून घेऊया. अशी लांबसर एक पाती लाटून घ्यायची. त्याला असं कडांनी पाणी लावायचं एक साईडनी आणि मग असं फोल्ड करायचं आणि एका साईडनी दाबून घ्यायचं त्याला आणि वरतून आपण ही ओपन ठेवणार आहे. अशी हातात फिरवून घ्यायची छान. त्यानंतर आपण हे जे मिश्रण बनवलं होतं तिळाचं हे भरायचं याच्यामध्ये आणि असं वरतून बंद करायचं. बंद केल्यानंतर बोटांनी असं त्याला छान आकार द्यायचा. बघा, अजून एक बनवून बघूया आपण. अशी लांब प्रकारे आपण पाती लाटून घेणार आहोत. यानंतर आपण याच्या एका कडेला पाणी लावलं आहे. फोल्ड केलं, त्याला दाबून घेतलं आहे एक साईडनी. एक साईड ओपन ठेवलेली आहे. अशी हातात फिरवायची एकदा आणि आपण हे जे तिळाचं कूट केलेलं आहे ते त्याच्यात असं भरायचं, थोडं दाबायचं आणि मग आता ही वरची साईड बंद करून घ्यायची छान कडांना पाणी लावून. म्हणजे आपले करंजीही उघडणार पण नाही. आपण आता थोड्याशा अजून अशा हातावरच्या करंज्या बनवून घेऊया. या पण करंज्या लवकर बनतात. बघा, आता एक साईड अशी दाबून घेतलेली आहे आपण फोल्ड केल्यानंतर. त्याच्यानंतर आपण आता याच्यात कूट भरायचा आपला तिळाचा आणि मग डबल एकदा पाणी लावून घ्यायचं या वरच्या कडेला. व्यवस्थित कूट दाबून घ्यायचं आणि मग बंद करायचं आपलं आणि बोटाच्या साहाय्याने आपण असं सर्व याच्या कडा दाबून घेणार आणि दोन्ही हातांनी आपण याला दाबलं की छान आकार येतो आपल्या करंजीला असा त्रिकोणी सर. किती छान झाल्या आहेत करंज्या. आता आपण या तळून घेऊया. अशा दोन्हीकडून लवकर पलटवून घ्यायच्या. म्हणजे दोन्ही साईड छान झाल्या पाहिजे. दोन्ही साईडनी छान आपले फोडं आलेले आहेत करंज्यांना. म्हणजे छान झाला आहे आपला उंडा वगैरे हे समजायचं. पांढऱ्याच तळायच्या या करंज्या. थोडं लालसर वगैरे नाही होऊ द्यायचं याला. पांढऱ्याच असतात करंज्या.
आता या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आपण या आता डब्यामध्ये भरून घेणार आहोत.